चाकण औद्योगिक परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे परवाने घेऊन सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे। अशा धंद्यांच्या आडून एक खूप मोठी इकोसिस्टीम कार्यान्वित आहे। असे धंदे चालवण्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते। या धंद्यांच्या जीवावर काही संघटनांचे पदाधिकारी म्हणून मिरवणारे कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या खूप मोठ्या प्रमाणावर हप्ते वसुली करतात। यामध्ये लॉजिंग, काही हॉटेल्स, गॅस रिफिलिंग, अवैध दारू विक्री, मटका, जुगार अशा अनेक धंद्यांचा समावेश आहे। या ठिकाणांवरून संबंधित प्रशासनाला दर महिन्याला रकमा दिल्या जातात। याशिवाय अशा धंद्यांच्या विरोधात पत्रे आणि आंदोलनाचे इशारे देणाऱ्या कार्यकर्त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते। अशी रक्कम प्रशासनातील काही मंडळी आणि संबंधित व्यवसाय चालक यांच्याकडून दिली जाते। धक्कादायक म्हणजे चाकण औद्योगिक भागातून असे हप्ते घेणाऱ्यांमध्ये नेते म्हणून मिरवणारे काही गुंड, त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते तसेच वेगवेगळ्या भागातून येणारे तब्बल 35 ते 40 कथित माध्यमातील प्रतिनिधी देखील अशी वसुली करण्यासाठी दर महिन्याला हजेरी लावतात। त्यामुळे हे सर्व अवैध धंदे काही जणांसाठी कमाईचा मोठा स्रोत झाले आहेत। अशी हप्ते वसुली करणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे। यामुळे चाकणमधील अवैध धंदे काही जणांसाठी चरण्याचे खूप मोठे कुरण झाले आहे। असे धंदे सुरू ठेवण्यासाठी या सर्वांना सांभाळणे गरजेचे झाले आहेत। यातील प्रत्येकाचे हप्ते 5 ते 10 हजार किंवा त्याहून अधिक आहेत। अशा ठिकाणाहून पैसे न मिळाल्यास वादाचे प्रसंग निर्माण होतात। आता ही अवैध धंद्यांची आणि त्यावर पोसलेल्या बोक्यांची सगळी इकोसिस्टीम कोण उद्ध्वस्त करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे।